आज आपण बनवणार आहोत पान मोदक। चला तर मग सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे नारळाचा जो खोबऱ्याचा किस असतो तो मी इथे 2.5 वाट्या घेतलेला आहे। त्याच्यानंतर यामध्ये आता 1 वाटी, याच 1 वाटीने मिल्क पावडर घ्यायची आहे। आणि मिल्क पावडर जेव्हा आपण तुपामध्ये परतवायला टाकतो त्यावेळेस गुठळ्या होतात थोड्याशा, म्हणून आपण इथे आधी मिक्स करून घेऊया खोबऱ्याच्या किसामध्ये व्यवस्थित असं। त्याच्यानंतर इथे मी 3 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे। थोडंसं जास्त गरम नाही करायचं, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनिटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटात हे व्यवस्थित परतून होतं, जास्त परतायचं नाही आहे कारण की आपल्याला याचा कलर चेंज नाही करायचा आहे। आता इथे मी 5 पानं घेतलेले आहे नागिलीचे, ते मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये तर मिक्स करू। तुम्ही बघता इथे मिक्स केल्यानंतर हळूहळू याचा कलर ग्रीन व्हायला सुरुवात होतोय। तर आता आपण यामध्ये दूध मी इथे घेतलेलं आहे 2 वाटी आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ असं प्रमाण घेऊन एकजीव करून घेतलेलं आहे। आणि ते मिश्रण आता ते दूध आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि हे जसं मिक्स करू तसं हे ॲब्झॉर्ब करेल आणि याचा कलर पण ग्रीन होईल। हे बघा तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जो आपण मिल्क पावडर आणि नारळाचा जो किस आहे तो एकत्र केल्यानंतर आणि त्यामध्ये नागिलीचे पाने टाकल्यावर ते पूर्ण ग्रीन कलर झाला आहे। तर आता आपण स्टफिंग तयार करणार आहोत। तर इथं मी गुलकंद, त्यानंतर नारळाचा किस आणि ड्रायफ्रूट्स, तुम्हाला हवे असेल तर यामध्ये टूटी फ्रूटी पण टाकू शकता। आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुलकंदमध्ये आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। जितके तुम्हाला मोदक करायचे आहे तितके छोटे छोटे गोळे फिलिंग करण्यासाठी बनवून घ्यायचे आहे। हे बघा इथे मी छोटे छोटे गोल आकाराचे गोळे करून घेतले आहे जेणेकरून फिलिंग करायला इझी जातं। तर आता इथे मी मोदक मोल्ड घेऊन त्यामध्ये जे आपलं सारण आहे ते टाकलेलं आहे आणि फिलिंगसाठी जागा केलेली आहे। व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचं तोंड आपण असं बंद करून घेणार आहोत बस। आणि आपला मोदक आता रेडी होईल। खूप इझी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खायला पण खूप छान लागतो आणि दिसायला पण बघा किती छान आहे। मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते। इथे एक छोटासा गोळा घेऊन तो स्प्रेड करायचा आहे असं व्यवस्थित आणि मध्ये गुलकंदची स्टफिंग करायची आहे। त्यानंतर हे आपण बंद करून देऊया। तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।